नमस्कार बंधूंनो, आज रावजी फिटनेस सेंटर आणि महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या वतीनं आपण आलो आहोत डॉक्टर विश्वास डांगे यांच्या क्लिनिकमध्ये। ते कान नाक घसा तज्ञ आहेत। डांगे हॉस्पिटल म्हणून त्यांचं जे प्रतिष्ठान आहे तिथे त्यांची प्रॅक्टिस आहे। ते माजी रोटरी क्लबचे अध्यक्ष आहेत, रोटरी क्लब ऑफ पुसदचे अध्यक्ष आहेत। स्वर्गीय प्रभाकरराव डांगे मेमोरियल ट्रस्ट विडूरचे ते ट्रस्टी आहेत, ज्या ट्रस्टच्या माध्यमातून ते कॅम्प घेतात आणि रुग्णांची सेवा करतात। IMA महाराष्ट्र राज्य NISS कमिटीवर ते सदस्य आहेत। विदर्भ कान नाक घसा संघटनेचे ते जॉईंट सेक्रेटरी आहेत आणि या क्षेत्रामधले ते एक लीडिंग प्रॅक्टिशनर आहेत। त्यांचा या पंचक्रोशीमध्ये किंवा यवतमाळ जिल्ह्यात म्हणा त्यांचा लौकिक चांगला आहे। तर एक सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून नाक कान घसा याचं आरोग्य आणि त्याची जोपासना या विषयावर चर्चा करण्यासाठी मी त्यांची भेट घेतली आहे। डॉक्टर साहेब नमस्कार। सर नमस्कार, धन्यवाद। तर एक सामान्य मनुष्य जो आहे त्याला मेडिकलचं काही फारसं समजत नाही आणि नाक कान घसा हे आपले अत्यंत महत्वाचे अवयव आहेत आणि आजाराला तिथूनच सर्वात आधी सुरुवात होते। तर डॉक्टर साहेब, माझा आपल्याला पहिला प्रश्न आहे की नाक कान घसा याचं सर्वसाधारण आरोग्य एक कसं आपण मेंटेन करायचं, काय काळजी घ्यायची? बरोबर आहे सर, तुम्ही चांगला प्रश्न विचारला। तुम्ही आता सांगितलं की कान नाक आणि घसा हे अतिशय महत्वाचे अवयव आहेत। आम्ही त्याला आपण आपल्या शरीरामध्ये 7 सेन्सरी ऑर्गन आहेत। त्यामध्ये नाक, घशामध्ये आपण स्वरयंत्र म्हणतो, त्यानंतर कान आणि डोळे, त्वचा आणि आपली जी हे आहे स्किन, हे आपले जवळपास 7 सेन्सरी ऑर्गन आहेत। त्यापैकी कान नाक घसा हे अतिशय महत्वाचे अवयव आहेत आणि कान नाक घशाचं जर अवयव हे याचं जर आपण आरोग्य चांगलं ठेवलं तर आपण बाहेरील दुनियेशी चांगल्या प्रकारे कनेक्ट होऊ शकतो। आपल्या सर्वांना माहितच आहे नाकाचं काम श्वास घेण्याचं आहे। आपला श्वास चालला तर आपलं जीवन व्यवस्थित चालू शकते। आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन घेण्याचं काम नाकाद्वारे होते। गळ्याद्वारे आपण बाहेरील दुनियेशी कम्युनिकेशन करू शकतो, त्यामुळे गळ्याचे अतिशय फार महत्वाचं आहे। आणि कानाचं किती महत्व आहे हे जर आपण विचारायचं असेल तर एखादा जो व्यक्ती जन्मतःच बहिरा आहे त्यांना जर विचारलं की नेमकं तुला कसं वाटते, तर त्याला समजेल की कानाचं माणसाच्या जीवनामध्ये किती महत्व आहे। कारण कान हे आपल्या पूर्ण बुद्धीचा, ब्रेनची लहानपणापासून कशा प्रकारे वाढ व्हायला, विकसित व्हायला पाहिजे याविषयी अतिशय महत्वाचा पार्ट आहे। जर समजा तुम्ही जन्मताच बहिरे असला तर तुमच्या ब्रेनची पाहिजे तशी वाढ होणार नाही, विकास होणार नाही आणि तुम्ही बाहेरील जगाशी कनेक्ट होऊ शकणार नाही। त्यामुळं कान नाक घसा हे आपल्या शरीराचे अतिशय महत्वाचे सेन्सरी ऑर्गन आहे। हा बंधूंनो, डॉक्टर साहेबांनी सांगितलं की कान नाक घसा ही अत्यंत महत्वाची आपली ऑर्गन आहेत किंवा अवयव आहेत आणि या अवयवाचं आरोग्य जर चांगलं असलं तरच आपलं आरोग्य आणि आपलं व्यक्तिमत्व चांगलं राहू शकते। तर डॉक्टर साहेब, माझा दुसरा प्रश्न असा आहे की कान नाक घसा याची सर्वसाधारण आरोग्याच्या दृष्टीनं कशी काळजी घ्यायची? सर, याच्यामध्ये आपण जर कानाचा विचार केला तर कानामध्ये सर्वात कॉमन जे रोग आहेत, कानामध्ये मळ होणे, बुरशी होणे असे आजार असतात। त्यामुळे कानाचे पुढचे आजार तयार होतात। तेव्हा आपण साधारण वर्षातून एकदा तरी कान नाक घशाचा सल्ला घेऊन आपल्या कानाचे आरोग्य किती चांगलं आहे की नाही याविषयी माहिती घ्यायला पाहिजे। त्यानंतर आपल्या वातावरणामध्ये बदल झाला, साधारण पावसाळ्याच्या दिवसात, हिवाळ्याच्या दिवसात सर्दीचं वातावरण तयार झालं तर आपल्या कानाच्या आतमध्ये, ज्याला आपण मध्य कान म्हणतो, त्यामध्ये इन्फेक्शन होते
आणि त्या इन्फेक्शनमुळे आपल्याला बहिरेपण येण्याची पण शक्यता असते. त्यामुळे आपण सर्दी खोकला झाला की त्याला लवकर डॉक्टरांना दाखवून त्याचा इलाज करायला पाहिजे. नाकाच्या बाबतीत जर विचार केला तर नाक अतिशय महत्वाचं सेन्सरी ऑर्गन आहे. नाकाद्वारे आपल्या वातावरणातली जी हवा आहे ती फिल्टर्ड होते. तर हवा फिल्टर्ड होत असल्यामुळं ती फिल्टर्ड हवा म्हणजे हवेमध्ये असलेले जे जास्त मोठ्या साईजचे जे धूळ कण आहेत ते नाकामध्ये अटकतात आणि फिल्टर्ड होऊन त्यातल्या त्यात आपल्या बॉडीला आवश्यक असलेल्या टेम्परेचरमध्ये थर्मोस्टॅट मेकॅनिझम म्हणतो, नाकामध्ये थर्मोस्टॅट मेकॅनिझम असते. तर बाहेरच्या वातावरणात जर गरम हवा असेल तर ती नाकाच्या आतमध्ये थंड करून जाते आणि बाहेर थंड असेल तर नाकाच्या वातावरणामध्ये ती साधारण गरम होऊन जाते. साधारण आपल्या बॉडीचं टेम्परेचर हे 37 डिग्री सेल्सिअस असते. म्हणजे त्या टेम्परेचर मध्येच आपण आपला श्वास आणि ऑक्सिजन व्यवस्थित आपण घेऊ शकतो. त्यामुळे नाकाचं अतिशय महत्वाचं हवा फिल्टर करण्याचं काम आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी हवेचं प्रदूषण आहे त्या ठिकाणी आपण आपल्या नाकाचा काळजी घेतली पाहिजे. आपण नाकाला मास्क वापरायला पाहिजे. ज्या ठिकाणी आपण जसं काही बाहेर कुठं फिरत असेल काही असेल तर त्या ठिकाणी नाकाला मास्क बांधून वापरणे, अशा प्रकारची आपण नाकाची काळजी घेऊ शकतो. आणि घशाच्या बाबतीत विचार करायचं झालं तर घशामध्ये आपण घशाचं काय काम आहे की बोलणे. स्वरयंत्र ही एक अशी सेन्सरी ऑर्गन आहे की ते जर एकदा जास्त खराब झालं तर ते रिपेअर करता येत नाही. त्यामुळं आपण आवाजाची बोलण्याची क्षमता ही एक नॉर्मल लेवलला असायला पाहिजे. खूप जास्त बोलण्याची प्रक्रिया केली तर त्यामुळे आपल्याला आवाजाचे वेगवेगळ्या प्रकारचे समस्या निर्माण होतात. जसं आपण गाणे गाणारे सिंगर लोक, शिकवणारे शिक्षक लोक यांना त्यांच्या पूर्ण सर्व्हिसच्या कालावधीमध्ये जास्त बोलावं लागत असल्यामुळं त्यांना स्वरयंत्राचे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. तसेच स्वरयंत्राला आपल्या भारतामध्ये सर्वात महत्वाचा म्हणजे गळ्याचा कॅन्सर होतो. त्यामुळे गळ्याचा कॅन्सर होण्यासाठी कारणीभूत म्हणजे आपण जे व्यसन करतो, तंबाखू, बिडी, सिगरेट किंवा दारू, ह्या गोष्टी आपण नाही घ्यायला पाहिजे जेणेकरून आपल्या गळ्याचं आरोग्य आपण सुदृढ ठेवू. बरोबर आहे डॉक्टर साहेब, तुम्ही अत्यंत मोलाची माहिती सांगितली की हे तिन्ही जे आपले महत्वाचे ऑर्गन आहेत, नाक, कान, घसा, याची आपण कशी काळजी घ्यायची आणि त्याचं काय महत्व आहे. कारण ह्या गोष्टी आम्हाला सामान्य माणसाला माहीत नसतात. जसं मी प्राध्यापक आहे तर आमच्या बऱ्याच प्राध्यापक मित्रांना जास्त बोलण्यामुळे प्रॉब्लेम आले तर हे कारण असू शकते की त्यांनी ओव्हर यूज केला. तर आपण आपल्या स्वरयंत्राचा मर्यादित वापर करावा, कारण ते एकच आहे. हा संदेश बनून आपल्यासाठी आहे. आणि नाक आणि घसा यांचंही महत्व डॉक्टर साहेबांनी आपल्याला सांगितलं. तर डॉक्टर साहेब, आता पोल्युशन खूप वाढलं, तर या पोल्युशन मध्ये, कारण सर्वसाधारण तुम्ही सांगितलं सीझन बदलते त्यावेळी आपण त्याची काळजी घ्यायची ते सांगितलं, परंतु कुठे पोल्युशन जास्त आहे, डस्ट जास्त आहे, धूळ जास्त आहे, तिथे जर आपल्याला वावरायचं असेल काही वेळापुरतं तर आपण हे नाक, कान, घसा याचं संरक्षण करण्यासाठी आपण कोणती काळजी घ्यायची ते आमच्या प्रेक्षकांना सांगा. सर, खरं पाहिलं तर पोल्युशन आजकाल सगळ्याच प्रकारचे पोल्युशन वाढलेले आहे. त्यामध्ये हवेमध्ये आपण धुळीकणाचे पोल्युशन झाले आहे. आपण पाहतो की मागच्या या 21व्या शतकामध्ये शहरीकरण, आधुनिकीकरण झाले, त्यामुळे वृक्षतोड झाली आणि आपल्या निसर्गामध्ये वृक्ष हे एक महत्वाची भूमिका निभावतात. ते आपल्या वातावरणाला शुद्धीकरण करतात. वृक्षतोड कमी झाली, वृक्ष कमी झाले, या कारणामुळे धुळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धुळीकण जास्त प्रमाणात वाढायला लागले आणि त्यामुळे माणसांना जनरली श्वासाचे आजार, श्वसन यंत्रणेचे आजार आणि मुख्यत्वे ॲलर्जी हे आजार तयार व्हायला लागले. त्यामुळे ह्या गोष्टीपासून स्वतःला जर आपल्याला वाचवायचं असेल तर ज्या ठिकाणी जास्त गर्दी आहे किंवा ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटते की इथे थोडंसं पोल्युटेड एअर आहे, अशा ठिकाणी आपण जनरली त्या ठिकाणी मास्कचा वापर करायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे जिथे पोल्युशन जास्त तिथे आपण मास्क वापरायचा, जिथे धूळ जास्त तिथे आपण मास्क वापरायचा. तर काही ठिकाणी आता इंडस्ट्रियल पोल्युशन सुद्धा वाढलं आहे, तिथे मग काही वेगळे मास्क आहेत का? हो सर, याच्यामध्ये काही इंडस्ट्रियल झोन मध्ये
एक N95 आपण ऐकलं असेल कोरोना पिरियड हा, मध्ये, हा. तर त्या पिरियडमध्ये N95 मास्कचं खूप चलन आलं होतं. तर त्या टाईप ते काय करतात की जास्तीत जास्त जे धूळकण आहेत किंवा ज्यापासून आपल्याला श्वसन प्रक्रियेला आजार होतात ते सर्व फिल्टर करण्याचं काम करते. त्यामुळे N95 मास्क हे अतिशय चांगलं आहे. बरोबर आहे. आणि जनरली ज्या ठिकाणी इंडस्ट्रीज आहेत त्या ठिकाणी हे इंडस्ट्रीयल मॅनेजमेंटचं काम आहे की तिथल्या कामगारांना त्या पुरवायला पाहिजे आणि मॅक्झिमम ठिकाणी पुरवल्या पण जातात. बरोबर आहे, बरोबर आहे. तर डॉक्टर साहेब ही महत्वाची माहिती दिली की N95 नावाचा जो मास्क आहे तो इंडस्ट्रीयल एरियामध्ये जिथे केमिकल पोल्युशन जास्त आहे, म्हणजे सल्फर डायऑक्साईड असेल किंवा कार्बन डस्ट पार्टिकल जास्त असतील किंवा अशा प्रकारचे आणखी विषारी वायू, मिथेन असे गॅस असतील, तिथे हा वापरायचा. आता माझा दुसरा जो प्रश्न आहे सामान्य माणसाच्या दृष्टीनं आहे तो, घरामध्ये आपण वेगवेगळे इन्सेक्टिसाइड वापरतो. जसं आता आपण हिट फवारतो, आपण मॉस्किटोची ती अगरबत्ती लावतो. आणि एक मी या विषयाचा जाणकार म्हणून मला माहित आहे की हे सगळे जे घरामध्ये फवारण्याची जी औषधं आहेत कॉकरोचेससाठी किंवा मॉस्किटोसाठी किंवा आणखी मुंग्यासाठी, ही सगळी औषधं इन्सेक्टिसाइड आहेत. तर याचा वापर कसा करायचा, कारण यामुळे आता घरात पोल्युशन होईल. हो, तर यावर आता थोडासा प्रकाश टाका आपण. सर आता यामध्ये आपण आता एवढ्या म्हणजे आता आपण जेव्हा एखादं कोणी नवीन घर बांधते, घर बांधताना घराचं पेस्टिसाइड करा असं म्हणतात. ऍक्च्युली पेस्टिसाइड साठी वापरणारे जे केमिकल्स आहेत ते पण एक प्रकारचे विषारीच आहेत. आपण जे घरी कॉक्रोच साठी स्प्रे वापरतो हा स्प्रे पण एक प्रकारचं केमिकलच आहे. त्यामुळं ह्या सर्व गोष्टीचा आपल्याला कशा प्रकारे कमीत कमी वापर करता येईल याविषयी आपण खरं पाहिलं तर त्याचं प्लॅनिंग करायला पाहिजे. आणि जे स्प्रे फॉर्म मध्ये जे औषधी आहेत ते कशा कमी वापरता येईल याविषयी आपण थोडंसं हे करायला पाहिजे. बरोबर आहे डॉक्टर साहेब. बंधूंनो, डॉक्टर साहेबांनी ही महत्वाची माहिती दिली की हे सगळे आपण घरात जी औषधं वापरतो कॉक्रोचेस आणि मॉस्किटोसाठी ती आपल्याला हानिकारक आहे. ती एअर पोल्युटंट आहे, म्हणजे त्यानं हवेचं पोल्युशन होते, ती आपल्या फुफ्फुसात जाऊ शकतात. म्हणून डॉक्टर साहेबांनी सांगितलं की ती कमीत कमी वापरायला पाहिजे. तर डॉक्टर साहेब आता हे झालं नाक कान घसा याचं आरोग्य कसं चांगलं ठेवायचं या बाबतीत, पोल्युशन पासून स्वतःला कसं वाचवायचं या बाबतीत. आता माझा समोरचा प्रश्न असा आहे की सूर्य आग ओकत आहे, कारण हा एप्रिल महिना आहे आणि टेम्परेचर बऱ्याच भागात 42, 43, 44, 45. तर या वाढलेल्या तापमानामध्ये आपण आपले कान नाक घसा याचं संरक्षण कसं करायचं आणि आपलं आरोग्य कसं मेंटेन करायचं यावर काही आपण कॉमेंट करावी. ठीक आहे सर, तुम्ही चांगला प्रश्न विचारला. आमच्या कान नाक घशाचे जे आजार आहे हे मुख्यत्वे पावसाळ्याच्या दिवसामध्ये होतात, साधारण जून जुलै पासून ते डिसेंबरच्या शेवटपर्यंत. पण आपल्या विदर्भामध्ये आपल्या सर्वांना माहितच आहे की उन्हाळा अतिशय कडक असतो आणि मागच्या कित्येक वर्षापासून तापमान वाढतच आहे. तेव्हा आपल्या विदर्भामध्ये काही विशिष्ट प्रकारचे आजार, कान नाक घशाचे आजार या उन्हाळ्यामध्ये वाढत असतात. त्यामध्ये प्रामुख्याने आपण विचार केला तर आपल्या विदर्भात खूप जास्त उष्णता असल्यामुळं वातावरणातली हवा अतिशय गरम हवा आणि कोरडी असते. तर त्या कारणामुळं वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. आणि आपण पाहतो साधारणतः उन्हाळ्यामध्ये आपल्या मुलांना शाळेमध्ये सुट्टी असते, त्यामुळे मुलं दिवसभर बाहेर खेळतात आणि सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस कुठं स्विमिंग टँक असल्यास किंवा विहीर असल्यास त्या ठिकाणी स्विमिंगला जातात. साहजिकच त्यांच्यासोबत त्यांचे पालक पण जातात आणि उन्हाळ्यामध्ये स्विमिंग करत असल्यामुळं त्या स्विमिंग टँक म्हणा किंवा विहिरीतलं पाणी आपल्या कानामध्ये जाते आणि कानामध्ये पाणी गेल्यानंतर ते जर समजा काही वेळ त्यामध्ये राहिलं आणि पाणी पाहिजे स्वच्छ नसलं तर आपल्याला कानाचे आजार होतात. त्याला आपण ओटायटिस एक्स्टर्ना असं म्हणतो. यामध्ये मुख्यत्वे जीवाणूपासून, बॅक्टेरियापासून होणारे इन्फेक्शन आणि फंगस पासून होणारे इन्फेक्शन. त्यानंतर
कडक ऊन आणि कोरडी हवा असल्यामुळे आपल्या आपल्या नाकामध्ये, सायनसेस मध्ये आणि घशामध्ये आपली जी आतली त्वचा असते Mucus. त्या त्वचेवर एक प्रकारचा पातळ चिकट असा स्त्राव असतो, त्याला श्लेष्मल किंवा म्युकस म्हणतो. येस. आणि ते म्युकस कडक उन्हामुळे वाळून जाते, कमी प्रमाणात होते. त्यामुळे आपल्या नाकाच्या आतल्या त्वचेची जी प्रतिकार क्षमता आहे ती होते कमी. त्यामुळे त्या रुग्णांना बॅक्टेरियल इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन लवकर तयार होते. त्यामुळे त्यांना व्हायरल सायनोसायटिस, त्यानंतर जास्त जर सर्दी झाली तर कानातल्या आतल्या भागातली इन्फेक्शन, त्याला आपण ओटायटिस मीडिया. आणि लहान मुलं जेव्हा बाहेर कडक उन्हामध्ये किंवा कोरड्या हवेत खेळतात तेव्हा त्यांची नाकाची त्वचा, आतली त्वचा कोरडी झाल्यामुळे त्यांना नाकातून रक्त निघण्याचा आजार, म्हणजे त्याला आपण इपिस्टॅक्सिस म्हणतो, हा आजार मुख्यत्वे लहान मुलांमध्ये उन्हाळ्यामध्ये जास्त दिसतो. बरं. आणि त्यानंतर आता जसं कडक ऊन असल्यामुळे आपण काय करतो की त्याला आपली जीवनशैली पण चेंज करतो. त्यामध्ये आपण काय करतो, बाहेर फिरत असताना उसाचा रस, आईस्क्रीम, फळांचा रस, आईस्क्रीम, बर्फाचा गोळा, याचं सेवन जास्त प्रमाणात करतो. या गोष्टीमुळे होतं काय की आपल्या घशाला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त वाढतात. त्यामुळे आपल्याला फॅरेंजायटिस, टॉन्सिलायटिस ह्यासारखे आजार उद्भवतात. त्यामध्ये आपल्याला जर स्वरयंत्रावर जर इन्फेक्शन, त्याला लॅरेंजायटिस म्हणतात, आपल्या आवाजावर पण त्याचा परिणाम होतो. आणि समजा जेव्हा दुपारचा पिरियड असतो त्या दुपारच्या पिरियडमध्ये आपण काय करतो, घरामध्ये कूलर समोर किंवा एसी समोर बसतो. त्यामुळे काय होतं की या बाहेर एकदम कोरडी आणि उष्ण हवा आणि आतमध्ये ओली थंड हवा, या कारणामुळे काय होते की ॲलर्जन, ज्या गोष्टीपासून ॲलर्जी होते त्याला ॲलर्जन्स म्हणतात, हे ॲलर्जनचं प्रमाण थंड हवेमध्ये जास्त प्रमाणात असते. त्यामुळे ज्या लोकांना ॲलर्जी आहे, जसं ॲलर्जीची सर्दी, ॲलर्जिक रायनायटिस म्हणतात किंवा अस्थमा म्हणतात किंवा ब्रॉन्कायटिस म्हणतात, तशा लोकांना उन्हाळ्यामध्ये हे ॲलर्जीचे प्रमाण जास्त वाढते. आणि दुसरी आणखी एक महत्वाची म्हणजे उन्हाळ्यामध्ये सर्वांना सुट्ट्या असतात, पण लग्न समारंभ आणि वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम जास्त असतात. अशा वेळेस आपण पूर्ण फॅमिली सहित कार्यक्रमाला जातो. आणि आपण पाहिलं अलीकडच्या काळामध्ये आपण आपली सण उत्सव, लग्न समारंभ साजरे करण्याची पद्धत एकदम बदलून गेली. त्यामध्ये आपण आपले पारंपरिक वाद्य न वापरता ज्या हाय साऊंड फ्रिक्वेन्सीचे डीजे वापरतो. आणि या डीजेमुळे आपल्याला कळत न कळत जे आपल्याला ध्वनी प्रदूषणाचे आजार आहेत ते होतात. असं लक्षात आलेलं आहे की या ध्वनी प्रदूषणामुळे फक्त आजारच होत नाही, तर आपला मानसिक ताण वाढतो, आपले मानसिक स्वास्थ्य बिघडते, आपल्याला निद्रानाश होतो. आणि असं लक्षात आलेलं आहे की आपल्या बॉडीच्या सर्व सिस्टीमवर ध्वनी प्रदूषणाचा वाईट परिणाम होतो. त्यातल्या त्यात आपल्या हृदयावर रक्तदाब वाढतो, हृदयाचे आजार होतात. आमच्या कानाघशाच्या विषयात जर केलं तर जास्त ध्वनी प्रदूषण असल्यामुळे असं लक्षात आले आहे की वातावरणातला ध्वनी स्तर 85 डेसिबलच्या वर जर असेल तर तशा व्यक्तीला बहिरेपण येण्याची शक्यता असते. बरोबर. बऱ्याचशा लोकांना हळूहळू बहिरेपण येते, पण काही केसेसमध्ये अचानक परमनंट बहिरेपण येते. त्यामुळं आपण ह्या जर गोष्टी च प्रमाण या उन्हाळ्यामध्ये आमच्या कानाघशाच्या विषयामध्ये खूप जास्त असते. बरोबर आहे डॉक्टर साहेब, अत्यंत मोलाची माहिती दिली तुम्ही. कारण ज्या गोष्टी आम्हाला माहीत नव्हत्या, कारण लग्न समारंभ यामध्ये इन्फेक्टेड फूड आपण सहजच खातो. नंतर आम्हाला हे माहीत नव्हतं की त्या स्विमिंग पूल मधून एवढे आजार कानामध्ये येऊ शकतात. तर त्यासाठी आपल्याला बंधूंनो आपण प्रोटेक्टेड असायला पाहिजेत. तर स्विमिंग पूलचे आजार होऊ नये म्हणून आपण काय इयरबड कानात घालायचे का? हा, इयर प्लग घालायचे. आणि बाकी जे आपण वेगवेगळे पदार्थ बाहेरचे खातो किंवा लग्नामध्ये खातो ते प्रदूषित असण्याची शक्यता आहे. त्याचं सेवन आपण मर्यादित केलं पाहिजे असा डॉक्टर साहेबांचा संदेश आहे. त्याचप्रमाणे या उन्हाळ्याच्या सीझन मध्ये लग्न सराई असते, त्यामध्ये जी वाद्य आणि डीजे वाजवले जातात त्यामुळं किती नुकसान होते त्याचं व्यवस्थित विवेचन त्यांनी केलं
की बहिरेपणा त्यामुळे येऊ शकतो, त्यामुळे तुमचं बीपी वाढू शकते, त्यामुळे तुमचं मेंटल स्टॅबिलिटी जाते, त्यामुळे तुमची झोप तुमची डिस्टर्ब होते. तर डॉक्टर साहेब, तुम्ही आमच्या प्रेक्षकांना जी अत्यंत मोलाची कान नाक घसा याबाबत जी माहिती दिली, त्या माहितीचा आम्हाला नक्कीच उपयोग होईल. महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या वतीनं, रावजी फिटनेसच्या वतीनं आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकाच्या वतीनं मी आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद.